नमस्कार. वर्ग 11वा इतिहासाच्या दुसऱ्या प्रकरणाकडे आपण आज वळणार आहोत. या प्रकरणाचं नाव आहे भारतातील आद्य नगरे. म्हणजे कोणकोणत्या प्रकारची नगरे भारतामध्ये विकसित झालेली होती याच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये, नगरे आणि गाव वसाहती यांच्यातील परस्पर संबंध, उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था, आणि या हडप्पाकालीन नगरांच्या ऱ्हासाची कारणे, या सर्व गोष्टींचा आपण या घटकामध्ये अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला हडप्पा संस्कृतीची काय वैशिष्ट्ये होती याची आपण चर्चा करणार आहोत. तर हडप्पा संस्कृतीला आपण सिंधू संस्कृती म्हणून ओळखतो, कारण या सिंधू संस्कृतीच्या सर्व घडामोडी ज्या आहेत, मानवी विकास जो आहे तो सिंधू नदीच्या काठावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं सिंधू संस्कृती म्हणून या कालखंडातील संस्कृतीला आपण ओळखतो. या संस्कृतीचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ही संस्कृती आपण नगरांची संस्कृती म्हणून त्यांच्याकडे पाहतो. या कालखंडामध्ये मोठमोठ्या नगरांचा विकास झालेला होता आणि या संस्कृतीचा शोध लागल्यानंतर भारताचा एकंदरीत इतिहास हा इसवी सन पूर्व 2 ते 2,500 वर्ष मागे गेलेला आहे. म्हणजे 2 ते 2,500 वर्षापूर्वीची, इसवी सन पूर्वीची माहिती आपल्याला आपल्या पूर्वजांची पाहायला मिळते. तर नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे बलुचिस्तान, मेहरगड येथील हडप्पा पूर्व काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात. म्हणजे आपण पाहिलं आहे की बलुचिस्तानातील मेहरगड म्हणजे आताच्या पाकिस्तानाच्या ही पुढे असणारा बलुचिस्तान जो प्रदेश आहे त्या ठिकाणी नवाश्मयुगीन संस्कृतीची पाळेमुळे जी आहेत त्याला आपण अवशेष म्हणतो, ही सापडलेली आहेत. या पाठात आपण या सर्व संस्कृतीचा अभ्यास करणार आहोत. जॉ फ्रँक्वा जॅरिज आणि रिचर्ड मेडो या पुरातत्ववेत्यांनी या ठिकाणी मेहरगड येथे उत्खनन केलेले आहे. म्हणजे या संस्कृतीचा शोध त्यांनी या ठिकाणी लावलेला आहे, मेहरगड या ठिकाणी. येथे हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा सुद्धा मिळालेल्या आहेत. त्या संस्कृतीला आपण नवाश्मयुगीन संस्कृतीची काही त्या ठिकाणी अवशेष सुद्धा सापडलेले आहेत. टोआगो संस्कृती या नावाने ओळखली जाते त्या ठिकाणची संस्कृती, आणि हडप्पा पूर्व काळातील नवाश्मयुगीन रावी किंवा हकरा संस्कृतीचे अवशेष हडप्पा, पंजाब, पाकिस्तान आताच्या कुनाल, भिराना, फरमाना या हरियाणा इत्यादी स्थळांच्या उत्खननात या ठिकाणी या संस्कृतीची सगळी अवशेष या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहेत. वैदिक आर्यांचे आगमन भारतात इसवी सन पूर्व 1,500 वर्षापूर्वी झाले अशी विचारवंतांचा एक मतप्रवाह आहे. म्हणजे वैदिक लोकांच्या बाबतीत आपण सांगतो, आर्यांच्या बाबतीत सांगतो की आर्य हे बाहेरून आलेले आहेत. काही लोकांचं म्हणणं असं आहे की आर्य हे मूळ भारतातलेच आहेत. तर हे इतिहासामध्ये अनेक वाद आहेत, त्यातीलच एक हा वादसुद्धा अनेक दिवस चालत आलेला आपण पाहतो. त्याआधीच्या काळाबद्दल कोणतीच माहिती आपल्याकडे अस्तित्वात नव्हती, परंतु इसवी सन 1921 मध्ये हडप्पा आणि 1922 मध्ये या मोहंजोदडो येथील उत्खनन होऊन इसवी सनापूर्वी 1,500 आधीचा भारताचा इतिहास आपल्याला माहीत झालेला आहे. याच्या अगोदर आपण या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की
या संस्कृतीचा 1921-22च्या दरम्यान शोध लागल्यानंतर आपल्या भारताचा इतिहास हा 1,500 वर्ष मागे गेलेला आहे. म्हणजे आपण इसवी पूर्व 1000 वर्षापूर्वीचाच अभ्यास करत होतो, परंतु या संस्कृतीच्या शोधाने आपण 2500 वर्ष पूर्वीची माहिती आपल्याला या संदर्भातील भारताच्या इतिहासाची आपल्याला समजलेली आहे. तर इसवी सनापूर्वी किमान 3000 ते 3500 वर्ष आपण या ठिकाणी अभ्यासाला मिळालेले आहेत. म्हणजे आपल्याला तेव्हाच्या इतिहासाची माहिती, या 3000 वर्षापूर्वीची माहिती आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे भारतीय उपखंडात अफगाणिस्तानापासून महाराष्ट्रापर्यंत आणि मकरांच्या किनाऱ्यापासून ते हरियाणापर्यंत 15 लाख चौरस किलोमीटरच्या प्रदेशावर विकसित आणि समृद्ध नागरी संस्कृती, हिला आपण हरप्पा संस्कृती असे म्हणतो, या संस्कृतीचा विस्तार इथपर्यंत 15 लाख चौरस किलोमीटरच्या प्रदेशावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ही संस्कृती जी आहे ती कांस्ययुगीन संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये कुठल्याही प्रकारे लोखंडाचं अस्तित्व आपल्याला मिळालेलं नाही. तर ही कांस्ययुगीन संस्कृती आहे. तर संस्कृतीचे 2000हून अधिक स्थळे या भारतामध्ये किंवा आजच्या पाकिस्तानात बलुचिस्तानापर्यंत उजळत आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यातील काही प्रमुख शहरे म्हणजे हडप्पा, मोहंजोदडो, कालीबंगन, लोथल, धोलावीरा, राखीगढी यासारख्या विस्तृत नगरांच्या उत्खननातून या संस्कृतीचा शोध, यांचं गत वैभव, एक समृद्धता पुढे आलेली आपल्याला पाहायला मिळते. या नगरांचा इतिहास 3 कालखंडामध्ये विभागलेला आपल्याला पाहायला मिळतो. पहिला कालखंड आहे पूर्व हरप्पा संस्कृतीचा काळ, म्हणजे या संस्कृतीचा उदय आणि त्या विकासाकडे चाललेला टप्पा जो आहे त्याला आपण पूर्व हरप्पा संस्कृतीचा कालखंड म्हणतो. दुसरा जो आहे प्रगल्भ नागरी हरप्पा संस्कृतीचा काळ, म्हणजे या संस्कृतीचा एका विशिष्ट उच्च शिखरावर या संस्कृतीचा विकास झालेला होता. या संस्कृतीचा हा दुसरा टप्पा आहे. त्यानंतर हरप्पा संस्कृतीचा उत्तर काळ, म्हणजे या संस्कृतीच्या या ऱ्हासाकडे ही कशी वाटचाल झालेली आहे या 3 टप्प्यातून. म्हणजे थोडक्यात आणि सोप्या शब्द सांगायचं तर एका विशिष्ट संस्कृतीचा उदय, विकास आणि ऱ्हास या 3 टप्प्यामधून जगातल्या कोणत्याही संस्कृतीची वाटचाल होत असते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे उदय होतो, त्याचा विकास होतो एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आणि ती लयास जाते. या चक्रामध्ये या संस्कृत्या ह्या जात असतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ही नगरी वसणारे लोक कोण होते? ही या ठिकाणी जे शहरे निर्माण करण्यात आलेली आहेत, ही शहरे निर्माण करणारी लोक कोण आहेत याचे कोडे अजून सुटलेले नाही. म्हणजे ते भारतातले आहेत का भारतातून बाहेर आलेले, भारताच्या बाहेरून आलेले आहेत, याच्या संदर्भात अनेक विचारवंतांमध्ये मोठमोठे मतभेद असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपण या संस्कृतीच्या काही वैशिष्ट्यांचा विचार करणार आहोत. त्यामध्ये सुव्यवस्थित नगर रचना या गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे सुव्यवस्थित नगर रचना या ठिकाणी वसवण्यात आलेली होती. त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी उल्लेख करता येईल. पक्क्या विटांचे त्या ठिकाणी बांधकाम होते. हे एक अगदी महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं या नगरांच्या संदर्भात. आणि त्या ठिकाणी स्नानगृहांचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे स्नानगृहांचं त्या ठिकाणी अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं. स्वच्छतागृह म्हणजे आपण आज पाहतो की अनेक भारताच्या ग्रामीण भागांमध्ये किंवा शहरी भागामध्ये सुद्धा स्वच्छतागृहांची व्यवस्था आजही 2020मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु 2000 ते 2500 वर्षापूर्वीच्या या लोकांच्या दृष्टीमध्ये स्वच्छतागृहाचं किती महत्त्व आहे हे त्यांना समजलेलं होतं. म्हणून त्यांच्या घरांमध्ये स्वच्छतागृहांची
व्यवस्था करण्यात आलेली होती. त्यामध्ये त्याचनंतर विहिरी यासारख्या सोयी ज्या आहेत त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये निर्माण करण्यात आलेल्या होत्या. धान्याची कोठारे, त्याचबरोबर सार्वजनिक स्वरूपाच्या भव्य इमारती, ज्याला आपण ऑफिसेस म्हणूया, कार्यालय म्हणूया, त्याचबरोबर वीटकाम करताना वापरलेली इंग्लिश बॉन्ड पद्धत. म्हणजे इंग्लिश बॉन्ड पद्धत काय आहे, 2 उभ्या आणि 2 आडव्या विटा रचून केलेले बांधकाम. आपण जसं आता वेगवेगळ्या पद्धतीनं बांधकाम करतो, या इंग्लिश बॉन्ड पद्धतीचाही अवलंब आपल्या घरबांधणीमध्ये आपण करत असतो. ही पद्धत भूकंप ज्या प्रदेशामध्ये होत असतो त्या प्रदेशामध्ये ही उपयोगात आणली जाते. आणि उत्तम निस्सारणाची व्यवस्था, म्हणजे सार्वजनिक स्नानगृह असल्यानंतर, स्वच्छतागृह असल्यानंतर कुठेही पाणी रस्त्यांवर सोडल्या गेलेलं नव्हतं, तर उत्कृष्टरित्या गावाच्या बाहेर पाण्याची व्यवस्था निस्सारणाची करण्यात आलेली होती. त्यानंतर सार्वजनिक स्नानगृहे, म्हणजे सार्वजनिक स्नानगृहे आणि वैयक्तिक स्नानगृहे, सार्वजनिक ठिकाणी सुद्धा स्नानगृहांची व्यवस्था या संस्कृतीमध्ये करण्यात आलेली होती. त्याचबरोबर नगरांचे 2 किंवा अधिक विभाग, प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी, एकमेकांना काटकोनात छेदणारे प्रशस्त रस्ते आणि संरक्षणाच्या दृष्टीने या ठिकाणी तटबंदीसुद्धा शहरांना बांधण्यात आलेली होती. आणि एकमेकांना काटकोनात छेदणारे रस्ते सुद्धा या संस्कृतीचं एक अतिशय उत्कृष्ट उदाहरण आपण सांगतोय. त्याचबरोबर रहिवासी घरांसाठी या चौकोनी जागांचा सुद्धा वापर या लोकांनी केलेला आहे. अशा पद्धतीची नगररचना या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीची, आजच्या शहरांना लाजवेल अशा पद्धतीची संस्कृती या सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढे मध्यवर्ती शासन व्यवस्था जी आहे कशा पद्धतीची होती हे आपण पाहणार आहोत. पाणी आणि इतर साधनसंपत्तीचे स्रोत तसेच व्यापार इत्यादीचे नियंत्रण, प्रमाणीकरण, उदाहरणार्थ विटांचा आकार 1:2, 2:4, 8च्या पटीत वाढत जाणारी वजने, अष्टमान पद्धत, ठराविक घाटाची आणि सजावटीची मातीची भांडी आणि प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाच्या स्वतंत्र आणि भव्य इमारती, अशा पद्धतीची शासन व्यवस्था, म्हणजे प्रशासकीय व्यवस्था चालवण्यासाठी एका विशिष्ट अशा भव्य इमारतींची व्यवस्था त्या शहरामध्ये करण्यात आलेली होती. त्याचे पुरावे आपल्याला उत्खननामध्ये मोठ्या प्रमाणात सापडलेले दिसून येतात. आणि त्यावरून आपण असा अंदाज लावतो की या ठिकाणी विशिष्ट पद्धतीच्या कार्यालयीन व्यवहार या ठिकाणी चालत होता. अशा पद्धतीची शासन व्यवस्था जी आहे ती या हरप्पा संस्कृतीमध्ये निर्माण करण्यात आलेली होती. त्यानंतर समाज कशा पद्धतीचा होता याचा आपण अभ्यास करणार आहोत. अधिकारदर्शक सामाजिक उतरण, आणि ज्यांच्याकडे अधिकार आहे तो टॉपला असेल. विशेष कौशल्य प्राप्त असलेले कारागीर हे दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर कुशल व्यक्तींचे व्यावसायिक वर्ग, म्हणजे एक विशिष्ट असं कौशल्य असणारा एक व्यवसाय करणारा वर्ग या टप्प्यामध्ये तिसरा सामाजिक टप्पा आपण या ठिकाणी पाहतो. त्यानंतर श्रद्धा प्रणाली आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या वस्तू आणि वास्तू, दफनस्थळे, मृत्यूनंतरच्या विधीचा पुरावा या अशा टप्प्यातून या संस्कृतीचा समाज निर्माण झालेला होता. असे वेगवेगळे टप्पे जे आहेत, म्हणजे वर्ग जे आहेत, म्हणजे एका विशिष्ट वर्गाकडे अधिकार, त्यानंतर कारागीर, त्यानंतर कुशल कौशल्य असणारे विशिष्ट लोक, त्यानंतर श्रद्धा प्रणाली आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या वेगवेगळ्या वस्तू, म्हणजे श्रद्धा भावना. आपण त्याला आजची श्रद्धा याचा उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर देवदेवतांवर असणारी आपली श्रद्धा, आणि त्यानंतर माणूस मृत्यू झाल्यानंतर दफनस्थळांच्या ठिकाणी वेगवेगळ्या विधी करण्यात येत होत्या. अशा पद्धतीची ही व्यवस्था समाजाची या ठिकाणी कार्यरत होती, हे आपल्याला यावरून स्पष्ट करता येते. त्यानंतर पुढचा जो टप्पा आहे आर्थिक व्यवस्था. ही शहरं आर्थिक व्यवस्था त्यांची अतिशय मोठी, अतिशय चांगली असल्या कारणाने त्या ठिकाणी शहरांचा विकास झालेला आहे. आपण मागच्या पाठामध्ये बघितलेलं होतं की ग्रामीण भागाकडून
जर आपल्याला शहरी भागाकडे वळायचं असेल तर त्या ठिकाणी एका विशिष्ट व्यापार दळणवळणाची व्यवस्था आणि आपला आर्थिक स्रोत जो आहे तो मोठा असणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळं शहरांचा विकास होतो. अशाच पद्धतीची ह्या हरप्पाकालीन संस्कृतीची अर्थव्यवस्था कशा पद्धतीची होती तर व्यापारासाठी उपयुक्त वस्तूंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन या संस्कृतीमध्ये केल्या जात होते. सुबक मातीची भांडी, सोने, चांदी, तांबे आणि कांस्य या धातूंच्या वस्तू, सौंदर्यपूर्ण मणी आणि मूर्ती इत्यादी ह्या गोष्टी तयार करण्यात येत होत्या. या संस्कृतीमध्ये कोणकोणत्या धातूंचा उल्लेख आलेला आहे? सोने, चांदी, तांबे आणि कांस्य इत्यादी या धातूंचा उल्लेख आलेला आहे. लोखंडाचा या संस्कृतीमध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. सिंधू संस्कृतीमध्ये कुठेही लोखंड सापडलेलं नाही. उत्पादनाच्या सोयीसाठी कारागिरांचे कारखाने आणि कारागीर यांच्या वस्तीचा स्वतंत्र विभाग त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला होता. म्हणजे एखाद्या कारखान्याच्या जवळच या कामगारांच्या वस्त्या या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या होत्या. जसं आपण पाहिलं की कार्यालयीन व्यवहार करणारे मोठमोठे ऑफिसेस आणि या कारखान्यांच्या बाजूला छोट्या छोट्या कामगारांच्या वस्त्यासुद्धा या ठिकाणी अस्तित्वात होत्या, असे पुरावे या हरप्पा संस्कृतीमध्ये सापडलेले आपल्याला पाहायला मिळतात. शासकीय यंत्रणेद्वारे व्यापारावर नियंत्रण केल्या जात होतं. व्यापारावर नियंत्रण असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यातून आर्थिक विकास आपला साधला जातो हे त्या लोकांना समजलेलं होतं. त्याचबरोबर पुढचा जो घटक आहे विकसित लेखन कला, म्हणजे अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी मुद्रांवर आढळणारी लिपी सापडलेली आहे. दुर्दैवाने आपण त्या लिपीचा अभ्यास करू शकलो नाही. काही शास्त्रज्ञांनी, काही विचारवंतांनी किंवा जे एक्सपर्ट आहेत लिपीचे, त्यांनी या ठिकाणच्या मुद्रांचा अभ्यास करून ही लिपी काय सांगते याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं यश आजपर्यंत आपल्याला आलेलं नाही. पुढे भविष्यामध्ये अशा प्रकारच्या काही गोष्टींचा अजून शोध लागेल ही आशा आहे. इथपर्यंत आपण या प्रकरणामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. जसे की हरप्पा संस्कृतीची 5 वैशिष्ट्ये आपण बघितलेली आहेत. तर पुढचा जो भाग आहे हरप्पा संस्कृतीची काही महत्त्वाची नगरे त्यांच्या संदर्भातील चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तूर्तास या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.